ह्या भागात आपण बघणार आहोत की वेगवेगळ्या फॅकल्टीमधून असूनही आणि आमच्यामध्ये 2 वर्षाचा गॅप असूनही आम्ही कॉलेजमध्ये एकाच बॅचमध्ये कसं काय आलो. नमस्कार मंडळी, मी आहे पूनम आणि तुम्ही पाहत आहात ए पासून अहोपर्यंतचा प्रवास भाग 7. तर तो 12वी नंतर जेव्हा पुण्यामध्ये आला ना, तेव्हा कॉलेज करायचं असं काही त्याच्या डोक्यामध्ये नव्हतं. त्यामुळे पुण्यात आल्यानंतर तो जॉब शिकण्याचा विषय त्याने सोडूनच दिला होता. त्यातच एकदा त्याला त्याचा एक जुना मित्र भेटला. त्या मित्राने ह्याला सांगितलं की मी आत्ताच कॉलेजमध्ये फॉर्म भरून आलोय, निदान ग्रॅज्युएशन तरी करावं ह्या हिशोबाने, कारण प्रत्येक ठिकाणी जॉबसाठी ग्रॅज्युएशन हे कंपल्शन होतं आणि ग्रॅज्युएशन असेल तर तुम्हाला चांगल्या पोस्टवरती जॉबसुद्धा मिळत होता. मग याच्या डोक्यात एक आलं की चला आपणही ॲडमिशन घेऊयात आणि फायनली 12वी नंतर 2 वर्षाच्या गॅपने याने 13वीला ॲडमिशन घेतलं, तेही जेधे कॉलेजला, जिथे मी ॲडमिशन घेतलं होतं आर्ट्समध्ये. त्याला वाटलं गॅपनंतर आपल्याला काय कॉमर्स झेपणार नाही, कारण जॉब कंटिन्यू करायचा होता, म्हणून मग त्यानेही आर्ट्समध्येच ॲडमिशन घेतलं. तुम्ही आता ह्या योगायोगाला काय म्हणाल बरं? आता भेटलो तर खरं, पण पुढे काय होणार आहे हे पाहण्यासाठी पुढचे पार्ट नक्की पहा. थँक्यू.